नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. रिक्षा टॅक्सी परमिटसाठी RTOने नुसता महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला होता. खाली पैसेच खायचो. काहीसुद्धा त्यांचं पेपरच तपासत नव्हते. त्याच्याकडं राशन कार्ड आहे का नाही, वोटिंग कार्ड आहे का नाही, तो राहतोय कुठं, कसं काय, हे काही बघायचे नाहीत. आणि ह्यांचा सगळा झोल चाललेला होता. आणि ते बिल्लं देताना तर एवढा मोठा घोटाळा झालेला आहे बघा. मराठी भाषा येणं अत्यावश्यकच आहे, तरच त्याला बिल्लं देऊ शकतात. आणि जर तुम्हाला मराठी त्याला बोलण्याची परीक्षा घ्यायचं आणि व्हॉईस रेकॉर्ड करायचं होतं, हेही काही करत नव्हते ती. आणि ऑनलाईनला कुठलेही पेपरच ही अधिकारी अपलोड करत नव्हते ती. शासनानं हे अपलोड झाल्याशिवाय कुणाला परमिट बिल्ला देऊ नये, ही सतत आमची शासनाकडे मागणं होती. अहो, जो इथं राहतच नाही, तो नोकरीला आहे. बरेच त्यानं नोकरीचं खोटं प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर आधार लिंकमुळे ते निघणार आहे. हे बी लक्षात ठेवा. आम्ही शासनाकडं मागणीच केलेली आहे की अपलोड पेपर 13 पेपर लागतात. हे कमीत कमी त्यातले 11 पेपर ऑनलाईनला अपलोड असतील तरच त्या अधिकाऱ्यानं त्याला बिल्ला द्यायचा आहे किंवा परमिट द्यायचं आहे. आणि हे काय माहिती आहे का, 2-4 हजार खायचा धनाना ह्यांचा कारभार सगळा चाललेला होता. आणि आता हे RTO अधिकारी आपल्या तावडीत सुटणार नाही, त्यांची तर चौकशी होणारच आहे. रिक्षा टॅक्सीवाल्यांनी परमिटसाठी काय भ्यायचं नाही हो. हे परमिट राज खतम करायचं आहे. इथं आहे परमिटचा मोठा काळा बाजार. अहो, परमिट एवढी आहेच योजना आपण सरकारकडनं मंजूर करून घेतलेले आहेत. बंद पडलेले परवान्याच्या जागी परवाने लॉटरी पद्धतीनं मिळणार. हे ओला कोला उबेर कुबेर नुसतेचे रिक्षावाले करत बसलेले आहेत. रेडिओ रिक्षा, फोन रिक्षासाठी परवाने मिळणार. आपण बिल्ल देतानाच मोठा घोटाळा होतोय. काळ्या पवळ्या रिक्षाची परमिट 5 लाख परमिट हस्तांतरण कायद्यानंच मिळणार. म्हणजे एवढं हे सगळे कायदे असताना हे नुसतं परमिट काळा बाजार करतायत. आणि आज हे रिक्षावाल्यांसुद्धा माहिती नाही. हे प्रकरण आहे उच्च न्यायालयात, न्यायप्रविष्ट प्रकरण आहे हे परमिटचं. आणि सरकारला आता हे कंट्रोल आणणं फार अवघड आहे बघा परमिटचं. हे काय म्हणतात माहिती का, आम्ही परमिटवरती नियम करावे लागणार आहेत सरकारला आणि ते संगणकात जोडावे लागणार आहेत अपलोड पद्धतीनं. जर पेपर अपलोड केलं तरच पुढची लाईन सरेल आणि मग ती परमिट मिळतील. पण आता ई रिक्षाला तर परमिटच नाही हो. तुमच्या परमिटला कोण विचारतंय? ई रिक्षा RTOवाले लगेच रजिस्ट्रेशन करून देणार. रिक्षावाले धनाना ई रिक्षा घेणार हो. मग इथं रिक्षा चालवून पोट भरायचं आहे. गोरगरीब लोक आहेत, पण परवान्यासाठी नियम आहेत ते ऑनलाईननं पाळलेच पाहिजेत. आणि शासनानं ही चौकशी केली पाहिजे. 1 क्लिक अपलोड परमिट ऑनलाईननंच इरादापत्र मिळालं पाहिजे. व्हिडिओ शेअर करा.